डबल एलिमिनेशनचो नियम असा म्हणजे काय तर जो संघ स्पर्धेत 2 वेळा हरतलो तेका परतीची तिकिटा आणि जो संघ या 2 वेळा हरण्याच्या फेऱ्यातून बाहेर राहतलो त्या संघासाठी सेमीफायनलची तिकिटा। प्रत्येक दिवसासाठी 4 संघांमधून 2 संघ सेमीफायनल मध्ये। कालच्या पहिल्या दिवसात राजाराम वॉरियर्स तळवडे AA-IS बिचोलीम गोवा हे 2 संघ सेमीफायनल मध्ये दाखल आणि आजच्या दिवसातल्या पहिल्या 2 लढतीमध्ये देव 11 मालवण आणि गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी हे 2 संघ एक विजय मिळून सेमीफायनल साठी आपली दावेदारी भक्कम करताना पहिल्या सामन्यात एक पराभव पत्करलेले 2 संघ अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी सज्ज राजापूर 11 आणि त्या संघासमोर श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट। मुख्य व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतोय। प्रसिद्ध उद्योजक प्रवीणजी पोकळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतो आहे। राजकुमारजी पाताडे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात। उद्योजक प्रवीणजी पोकळे आवर्जून आमच्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी योग्य तो मान सन्मान आपण करतो आहोत। एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात। प्रवीणजी पोकळे साहेबांसाठी शाल आणि सन्मान चिन्ह। त्याच पद्धतीने दारुमगावचे माजी सरपंच संतोषजी तळेकर जे प्रसिद्ध क्रिकेटपटू देखील आहेत त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत। संतोषजी तळेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती। सलामीची जोडी प्रथमेश माने आणि सोबत रणजित फराटे संघाचो आयकॉन खेळाडू स्ट्रायकर एंडवर 2 चेंडूंचो खेळ सरलो रन झाले 5। पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले जय हनुमान मॅजिक ओव्हर 11च्या 11 खेळाडू सर्कल मध्ये आणि अशा ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर स्वरूप कदम कट केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली एक हाती झेल टिपण्याची संधी ही सुवर्ण संधी होती। आयकॉन खेळाडू रणजित फराटे ज्यांनी यापूर्वीचा सामना गाजवलो अशा खेळाडू पहिल्याच बॉलवर माघारी पाठवण्याची एक सुवर्ण संधी दवडली गेली। एकेरी धावेनेची धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर। जय हनुमान मॅजिक ओव्हर 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि स्वरूप बॉलिंग मार्कवर लेफ्ट हँड राऊंड द विकेट लोअर फुल टॉस डीप मिड विकेटच्या दिशेने रोलिंग 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 जय हनुमान बाउंड्री। या चौकारानिशी धावसंख्या घाऊक स्वरूपात वधारलेली या 4 धावेनिशी धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर। पहिली ओव्हर जय हनुमान मॅजिक ओव्हर क्षेत्ररक्षणाची रचना बघा। एक बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन थोडीशी अदला बदली स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या खेळाडूंमध्ये। शॉर्ट स्क्वेअर लेग थोडंसं बॅकवर्डच्या दिशेने एक शॉर्ट स्क्वेअर लेग थोडंसं फॉरवर्डच्या दिशेने आणि यो चेंडू ऑफस्टंपच्या कुपात बाहेर असणारो प्रथमेशच्या बॅटमधून बाहेर पडलेलो एकेरी धावेचो फटको। पहिल्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर या दोनही संघांसाठी ही अस्तित्वाची लढाई असा। या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या स्पर्धेत आपलं नाव अजूनही मैदानावर लोकांका ऐका घेण्यासाठी या दोनही संघांका विजय ह्यो अनिवार्य असा। डबल एलिमिनेशनचो नियम जो संघ 2दा स्पर्धेतून हरतलो तेका परतीची तिकिटा आणि हे 2 संघ पहिल्या सामन्यात पराभवाचा तोंड बघल्यानंतर पहिल्यांदा एक विजय यापैकी एका संघाक तरी नक्की मिळतलो। पुढे सरसावत खेळलेलो पटको चेंडूच्या टप्प्यावर जात लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या 2 खेळाडूंच्या मधोमध
पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार, जय हनुमान चौकार. ह्यो धावफलक. पहिल्या षटकाचो खेळ. स्वरूप कदम एक युवा खेळाडू आज राजापूर 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना राजापूर तालुक्यातल्या विलिये या गावचो युवा खेळाडू ज्यांनी प्रभावित केला यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा. पण या ओव्हरमध्ये हे चक्रव्यूह पॉवर प्ले ज्याका म्हटलं जातं आणि या पॉवर प्ले मध्ये घमासान पहिल्या चेंडूपासून प्रथमेशने आक्रमण केला. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर अजून एक चौकार या दोनही खेळाडूंच्या नावे. रणजित फराटे आपल्या वैयक्तिक 5 रन्सावर 2 बॉलमध्ये आणि प्रथमेश माने 4 चेंडूमध्ये 10 धावा. स्पर्धा चालू झाल्यापासून आतापर्यंत गणेश राऊळ स्कोररच्या भूमिकेत आणि आता या स्पर्धेत ज्या गुणलेखकानं लाजरी क्रिकेटच्या स्पर्धेत सुद्धा सुंदर गुणलेखन केला समीर राणेबुवा, जे उत्कृष्ट भजनी बुवा सुद्धा असत आणि त्याचबरोबर कॉमेंटेटर सुद्धा. पहिल्या षटकाची झाली सांगता आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर अवधूत पाटील, संघाचो आयकॉन खेळाडू, कोल्हापूरचो तांबडो पांढरो झणझणीत रस्सो बॉलिंग मार्कवर. पण यो झणझणीत रस्सो नक्की कोणासाठी झणझणीत असतलो? समोर एका बाजून सेट असणारो बॅटर आणि दुसऱ्या बाजून आक्रमण, ह्याच ज्याचा जीवनाचा आणि खेळण्याचा तत्व, असे 2 खेळाडू आणि त्यांची जमलेली ही जोडी. पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 15 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेन. 2 खेळाडू चेंडूच्या मधोमध होते आणि या दोघांच्या मधोमध टप्प पडल्यानंतर चेंडू सीमारेषा पार, जय हनुमान चौकार. मालवणीत सांगायचा तर दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. खणखणीत, दणदणीत, आकर्षक, लाजवाब चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, दोघे एकमेकाच्या तोंडाकडे बघित राहुले, एकमेका खुणा करतले, काहीतरी सांगतले, पण तेवढं वेळ क्रिकॉनचो चेंडू देणार नाही. चौकारानिशी धावसंख्या 19 तारीख लक्षात ठेवा 19. उद्या आम्ही तुमची वाट बघतलो हैसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी. 19 या धावसंख्येवर अजून 1 रन. धावसंख्या 20 रन्सावर पोहोचणारी. जो 19 आकडो बघितल्यानंतर प्रत्येकाक तारखेची आठवण येता. छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजाने आमका अभिमानान जगाक शिकवला, वागाक शिकवला, त्या आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचो अंतिम दिवस उद्या असा. तुमका सगळ्यांका आग्रहाचं आमंत्रण. शिवजयंती सुद्धा साजरी करूया आणि दर्जेदार क्रिकेट सुद्धा बघूया. यॉर्कर लाईनचो चेंडू हलक्या हातान ड्राईव्ह केलो मिड ऑफच्या दिशेन. 1 रन्सावर समाधान. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावलेली 21 रन्सावर. स्क्रीनवर दिसणारा हॉटेल पावसकर, चिकन वडे, मटन वडे, चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, वजरी पाव, मिसळ पाव आणि सगळे मेनू खास तुमच्यासाठी. कोकणचा यो झणझणीत मेनू आमच्या स्टेजच्या डाव्या साईडीक. ज्या गोलंदाजीचा आपण कौतुक केला होता अवधूत पाटील, कोल्हापूरचो झणझणीत तांबडो पांढरो म्हटल्यानंतर वेगवान गोलंदाजी अपेक्षित होती, पण अवधूत पाटील सध्या तरी वेगापेक्षा योग्य टप्प्यावर जास्त लक्ष केंद्रित करताना. कारण अवधूत पाटील यांना माहिती असा जितक्या वेगान तुम्ही चेंडू टाकतालात त्याच्या दुप्पट वेगान ते सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतात. पहिल्या ओव्हरीत झालेली चूक या ओव्हरीत न करता अवधूत पाटील थोडीशी संथ गती गोलंदाजी, पण या संत गती गोलंदाजीवर एक मोठो फटको मारण्याचा मोह लॉंग ऑन चेंडूच्या खाली आणि प्रथमेश माने जो संयम इतको वेळ प्रथमेश यांनी दाखवलो त्या संयमाक लागलेली गळती. पहिल्या विकेटचा पतन. धावसंख्या 21 रन्सावर पहिल्या विकेटचा पतन. साइट ज्या tenniscricket.in ने महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या सगळ्या टेनिस खेळाडूंका वलय प्राप्त करून दिला. खऱ्या अर्थान टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या गल्लीतल्या खेळाडूंका ग्लोरी जर कोणी मिळवून दिली असतात तर ती टेनिस क्रिकेटने असा म्हटला तर वावग्या ठराचा नाही. अक्षरशः घरदार दागिने सगळा गहाण ठेवून संतोष नाणेकर, गौरव सावंत या दोघांनी चालू केलेली tenniscricket.in ही साईट आणि आज लावलेल्या रोपट्याचं झालेलो वटवृक्ष
ज्याप्रमाणे आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठणचा रोपटा लागला आज ते तो हे सुंदर वटवृक्ष तुमका बघूक मिळालो. त्या वटवृक्षाच्या छायेत कासार्डेमधली ही पहिली डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. ह्या कोणीतरी रोपटा लावणं गरजेचं असतं आणि मैदानावर विजयाचा रोपटा लावण्याच्या इराद्यान ही जोडी दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू आणि संघाचो कॅप्टन स्ट्रायकर यांच्या दिशेन. नितीन वाकळे खूप लांब असणारो चेंडू अवधूत पाटील यांचो पंचांनी दंडित केला अवांतरच्या स्वरूपात. अजून एक एक्स्ट्राला वाईडला मालवणी भाषेत खुळा पीक म्हटला जाता. खुळा पीक म्हणजे काय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांका बागायतदारांका बऱ्यापैकी माहिती असता. माडाच्या अळ्यार मिरयाचे येली घातल्यानंतर जा पीक मिळतं त्याका खुळा पीक म्हणतात, ज्याच्यासाठी मेहनत कमी करूची लागता आणि ती कमी मेहनतीचो ह्यो वाईट बॉल सोडून दिल्यानंतर अजून एक चेंडू कदाचित वाईट ठरलो असतो, पण बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन. एकेरी धावेनीची दुसऱ्या षटकाची झाली सांगता. पहिली फलंदाजी टॉस जिंकन करताना मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचो श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ धावा एका गड्याच्या मोबदल्यात 23 फॉर 1. सुरुवात तर खूप सुंदर असा. या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघान पहिली बॅटिंग करून 65 धावा जमवले, पण धावांचा पाठलाग करताना विद्या नकाशे यांच्या मालकीच्या गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी संघान हे पाठलाग अगदी सहज केलो. कारण त्या सामन्यात चतुर नार्वेकर ह्या नाव मैदानावर झळकला. ज्या चतुर नार्वेकरचा नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी प्रत्येकाच्या परिचयाचा. रोहित या त्याचा मूळ नाव, पण चतुर या टोपण नावान प्रसिद्ध. अगदी कालच सावंतवाडी जिमखाना मैदानावर रॉयल किंग सावंतवाडीची मनीष चषक स्पर्धा ज्यांनी गाजवली. ज्या मोठ्या स्पर्धेची घोषणा आत्ताच आपण ऐकलात, रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावची सिंधुदुर्ग जिल्ह्याची मोठी स्पर्धा मार्च महिन्यात असा. त्या स्पर्धेत सुद्धा रोहित नार्वेकर या नावाची दखल त्या मैदानावरच्या प्रेक्षकांनी घेतली. ता नाव या आधीच्या मॅचमध्ये 10 बॉलमध्ये 38 धावांचो रतीब आणि मॅन ऑफ द मॅच गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी संघासाठी. आणि त्या कामगिरीमुळे श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ थोडसं अडचणीत इलो. स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या सामन्यात दोन्ही संघांसाठी विजय ह्यो लाख मोलाचो आणि अनिवार्य. 2 षटकांची सांगता 23 रन्सावर. तिसऱ्या षटकाची गोलंदाजी आणि बॉलिंग मार्कवर संघाचो कॅप्टन आशिष मालवणकर उर्फ मॅक मालवणकर ह्यो पहिलो बॉल. लेग स्टंपच्या दिशेन खराब चेंडू डीप फाईन लेगच्या कपडावरसून चेंडूचा प्रवास सीमा रेषा पार. पावळेचा पाणी पास टाक डायरेक्ट चंद्रार. गोलीगत षटकार जणू काय बुक्कीट टेंगोड. ऍक्शन रिप्ले बघा. खूप खराब चेंडू होतो. लेग स्टंपच्या बाहेर पिच झाल्यानंतर थोडसं आखूट टप्प्याचो चेंडू आणि नितीन कॅप्टन असा संघाचो काय कधी करूचा ह्या त्याका बऱ्यापैकी माहिती. नितीन वाकळेच्या बॅटमधून बाहेर पडलेलो ह्यो मोठो फटको सीमारेषा पार षटकार. आदरणीय अण्णा खाडे साहेबांचा मैदानावर झालेला आगमन असा. अण्णा खाडे साहेब तुमका विनंती मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होता. 29 धावसंख्येवर अजून एक मोठो फटको सीमारेषा पार डायरेक्ट चंद्रार. साम दाम दंड आणि भेद जय हनुमान सिक्सर. मोठमोठी बक्षिसा स्पर्धेसाठी असत. सीमारेषेच्या बाहेर आमचे मित्र जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठणचे अध्यक्ष अमोल जमदाडे सरांच्या दिशेन इलेलो ह्यो झेल होतो. जर कदाचित ह्यो जर सदरो नसलो असतो, जॅकेट नसला असता, तर अमोल सरांनी ह्या कॅच अगदी सहज घेतला असता. ह्यो झब्बो आडिलो. झब्ब्यान भल्यांचा करिअर धोक्यात इलेला असा अमोल सर. तिसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूंची सांगता 35 ही धावसंख्या. आशिष मॅक मालवण संघाविरुद्ध आशिषने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. आशिषच्या आडनावात मालवण असा, पण मालवण संघासमोर आशिष थोडंसं निष्प्रभ. पहिल्या सामन्यात विजयश्री मिळवली देव 11 मालवण संघान. आधी श्याम वाक्कर आणि चिन्मय उल्हास तांडेल यांच्या मालकीचो ह्यो संघ. पण पहिली हार पत्करल्यानंतर अजून एखादो विजय स्पर्धेत जिवंत ठेवण्यासाठी खूप पुरेसो असा ह्या दोनही संघांका माहिती. यावेळी खोलवर टप्प्याचो चेंडू मधल्या यष्टीवर चेंडूचा प्रवास. हलकेच अपील झाला. ज्या अपीलला विकेट किपरकडून तेवढी साथ नव्हती. पंच गोविंद केरकर यांनी अगदी सहज पेटाळलेलं अपील. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. मोठी धावसंख्या या ओव्हरीमध्ये बघू गावतली असा वाटत असताना सलग 3 डॉट बॉल
नितीन संघाचो कर्णधार नितीन वाकळे श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट या नावान केलेली कमाल धमाल बेमिसाल या सीझनच्या सुरुवातीपासून तुम्ही सगळ्यांनी बघितलात. भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 6 बॉलमध्ये 14 धावांची 35 धाव फलक. तिसऱ्या षटकाची भैरवी घालणारो समाप्ती करणारो आणि सांगता करणारो शेवटचो चेंडू बाकी. नितीन 6 चेंडू 13 ही वैयक्तिक धावसंख्या. दुसऱ्या बाजून रणजित फराटे 3 चेंडूमध्ये 6 धावा. आडवी बॅट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठो फटको. फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. दुसरा कलाम लागला. दुसरो खेळाडू तंबूच्या दिशेने. सांघिक धावसंख्या 35 सलग 3 चेंडू डॉट पडलेल्याचो दबाव. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्याचो मोह आणि या सगळ्याच्या नाद्यात नितीन तंबूच्या दिशेने 7 चेंडू 13 धावा ही वैयक्तिक कामगिरी आणि सांघिक 35 धावसंख्येवर दुसऱ्या विकेटचा पतन. लगेच तुमच्यासाठी ऍक्शन रिप्ले. काय घडला काय बिघडला यो आखूट टप्प्याचा चेंडू होतो. मॅक कडसून पहिल्या 2 चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मॅकने थोडीशी समजदारी दाखवली. डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली साधो सोपो झेल झालो कंप्लीट. दुसऱ्या विकेट नंतर 3 षटकांची सांगता. धावसंख्या 35 रन्सावर. आपण बघतो जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. काही निवडक स्पर्धा काही निवडक आयोजक असतात ज्यांका पहिल्याच पावलात यश मिळता. अमोल जमदाडे सर नशीबवान असत जे अशा पहिल्याच पावलाच्या 2 मोठ्या यशस्वी स्पर्धेंचे ते मानकरी ठरलेत. त्यांच्याबरोबर माका सुद्धा यो अनुभव मिळालो. पहिल्यांदा कुडाळच्या मैदानावर लाजरी क्रिकेटची स्पर्धा. पहिल्यांदाच डे नाईट स्वरूपाची पण भव्य दिव्य स्पर्धा अमोल जमदाडे सरांनी समालोचन करून ती सजवली. त्यांच्या समवेत राजू पाटणकर राजेश माडेश्वर यांनी माका सुद्धा दिलेली संधी. आणि या मैदानावर कासारड्याच्या भूमीवरची ही पहिली डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. भव्य आणि दिव्य या 2 शब्दांका सुद्धा लाज वाटतात एवढा सुंदर देखणं आयोजन. आणि या दोन्ही स्पर्धांमध्ये अमोल जमदाडे सरांचा सुश्राव्य समालोचन ऐकणं ही खरोखरच पर्वणी. 3 षटकांची सांगता 35 धाव फलक. अजून 3 षटकांचा खेळ बाकी. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाण्यासाठी एक मोठो पलटवार होणं गरजेचा. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने आसिफ शेख आणि स्ट्रायकर एंडवर रणजित फराटे. या आदल्या मॅच मध्ये ज्या रणजितने नावाप्रमाणेच रण जितणारी कामगिरी करून दाखवली त्या रणजित कडून या सामन्यात सुद्धा थोडीशी आक्रमक फलंदाजी अपेक्षित. बॉलिंग मार्कवर परत एकदा कोल्हापूरचा तांबडो पांढरो. अवधूत पाटील आखो टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. टप्प पडल्यानंतर थोडंसं खाली राहणारो चेंडू रवलो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली बरोच काळ 35 या धावसंख्येवर स्थिरावलेली धावसंख्या. सलग 2 षटकार बसल्यानंतर ही धावसंख्या अश्ववेगान धावतली असा वाटत असतानाच ऐन मोक्याच्या क्षणी क्रुशियल पॉइंटला निर्धाव डॉट बॉल 4 बघितले आपण. मॅक कडसून आणि या ओव्हरीत सुद्धा अवधूत एक डॉट बॉल आणि त्यानंतर झालेलं अपील रनआउट साठी. या चेंडूवर क्रिकेट आणि व्हॉलीबॉल मधले 3 जे महत्वाचे शब्द असत येस नो आणि वेट या 3 शब्दांचा महत्व काय असा ता तुमका बघूक मिळताला. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा आणि त्यानंतर ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी दिसतलो. खूपच कॅज्युअल अप्रोच. आसिफ माघारी परतलो. रणजितला सेफ करण्यासाठी आपली विकेट सॅक्रिफाईस आणि बघा ऍक्शन रिप्ले. ग्राउंडिंग नव्हता. क्रीज मध्ये पोहोचण्याची घाई नव्हती. जणू काय रनआउट मी होतलय ह्याची पूर्ण खात्री होती. पण मित्रांनो जिंकण्याची मजा तेव्हाच असता जेव्हा सगळा जग तुमच्या हरण्याची वाट बघत असता. काल या मैदानावर जी कामगिरी राजाराम वॉरियर्स तवडे संघासाठी दाजी नायकान केली तो आदर्श बाकी सगळ्या खेळाडूंका डोळ्यासमोर ठेवचो लागतलो. नेव्हर गिव्ह अप ह्या तत्व खूपच महत्वाचं असा. जोपर्यंत समोरचो जिंकणार नाही तोपर्यंत कधीही हार मानूची नसता. एक छोटीशी चूक थोडंसं कॅज्युअल अप्रोच. तिसऱ्या विकेटचा पतन. 35 ही धावसंख्या आणि समीर 35 या धावसंख्येवर कित्येक काळापर्यंत धावसंख्या रेंगाळलेली. जवळपास 6 चेंडू झाले 35 या धावसंख्येवर. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ गतवर्षी गोमंतक भूमीची एक देखणी स्पर्धा खिंडीर बॉईज या स्पर्धेत मिळवलेला विजेतेपद.
त्यानंतर या वर्षाच्या सीझनच्या सुरुवातीकच ध्रुव ट्रॉफीचा मिळवलेला एक देखणा विजेतापद, त्यानंतर देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी बांदाच्या मैदानावर, बिफोर IBCL ट्रॉफी, बांदा चॅम्पियन्स ट्रॉफी ही मानाची स्पर्धा, या 5 मोठ्या स्पर्धांबरोबरच स्थानिक लेवलचे 2 प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा या आमच्या मकरनभाई तोरसकर यांच्या संघाने जिंकलेले. जी 35 ही धावसंख्या बरोच काळ घातवार घात संख्या ठरावती, ती धावसंख्या क्रॉस केली एकेरी धावेनिशी. धावसंख्या 3 डझनावर 36 रन्सावर. बबलू पाटील एक वलयांकित नाव मैदानावर, ज्या नावाकडून खूप अपेक्षा नक्की असतले तुमच्या आमच्या सगळ्यांचे. स्लोअर बाउन्सर अवधूत पाटील, एक दिग्गज खेळाडू रणजित स्ट्रायकर यांच्या दिशेने, पण रणजितला सुद्धा ह्यो चेंडू कायच कळलो नाही. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो ह्यो सुंदर स्लोअर बाउन्सर. चेंडू रवलो डॉट बॉल, निर्धाव चेंडू, मेडन चेंडू, मालवणीतलो पोलांडो कुवांडो चेंडू. स्थिरावली धावसंख्या 3 डझनावर 36 रन्सावर. अवधूत पाटील मुकरी लाईनचो चेंडू, क्रिकेटमध्ये जे काही यॉर्कर म्हटलं जातं, जिसका कोई नहीं होता उसका यॉर्कर होता है. अमिताभ बच्चन सरांचा ह्या वाक्य खायच्या कॉमेंट्री बॉक्स मधला नव्हता, ह्या होता एका सुंदर चित्रपटामधला. आणि तोच यॉर्कर, सटीक यॉर्कर, अचूक यॉर्कर जे का म्हटलं जातं अवधूत पाटील कडसून. दुसऱ्या षटकाचो अवधूतच्या वैयक्तिक खेळ जारी असा. 11 बॉलमध्ये फक्त 9 धावांचो खर्च करणारो अवधूत पाटील बॉलिंग मार्कवर स्पेलचो शेवटचो चेंडू घेऊन 37 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या ओव्हरीचो 6वो चेंडू. खूपच खराब चेंडू. लुकिंग इंडिया टॉकिंग जपान. पंचांचो इशारो बघूया काय येता. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा नो बॉल साठी. या चेंडूवर मगापासून जो अचूक टप्पो, दिशा, वेग अवधूत पाटीलने राखली, या शेवटच्या चेंडूवर आमची नजर लागली की काय. तिसऱ्या पंचांकडे केले गेलेलो रेफर, आणि रेफर सुद्धा खास प्रत्येक संघासाठी एक रेफर तुमका दिलेलो असा. एक निर्णय जो मैदानावरच्या पंचांचो जो तुम्ही चॅलेंज करू शकतात, आणि ह्यो एक रेफर तुम्ही जर राखून ठेवलात तर सामना संपेपर्यंत वापरू शकतात. वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचो इलेलो इशारो परत एकदा. नो पण केला चेक, नो नाहीये. केला सर, केला. दोन्ही चेक केलाय. नो साठी रिव्ह्यू होता. पंचांचो इशारा येलो वाईट बॉलचो. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलो गेलो, तो चेक केलो गेलो, रिव्ह्यू गमावलो गेलो. वाईट बॉल ह्यो होतो. धावसंख्या 38 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचो शेवटचो बॉल. अवधूत पाटील सन्मान देणारो फटको बबलू पाटील यांच्याकडून. एकेरी धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला, आणि या 2 धावेनिशी बबलू पाटील वैयक्तिक 3 रन्सावर, आणि सांघिक धावसंख्या 40 धावांवर झाले. पण त्यानंतर पंचांचो इशारा होईलो वन शॉट म्हणजे 2 धावा पोटी पुटा सर, घामाघूम होई सर. हे दोनही बॅटर धावले, पण रन मिळालो फक्त 1. कोकणी भाषेत एक सुंदर म्हण असा, होऱ्याची माती होऱ्याक आणि मेल्लो पैसो सोऱ्याक. 1 रन फक्त या चेंडूवर, आणि या एकेरी धावेनिशी चौथ्या षटकाची झाली सांगता. 39 यो धावफलक, 39 फॉर 3. प्रोजेक्टेड स्कोअर याच धावगतीन जर चाललो तर 58 असा. पण प्रतिस्पर्धी बांदा संघाचो विचार केलो तर किमान 80-85 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूचो लागतलो. आतापर्यंत तरी राजापूर 11 संघाची गोलंदाजी खूपच देखणी, अचूक टप्प्याची. पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करल्यानंतर हे दोनही संघ या महत्त्वाच्या सामन्यात थोडीशी सावध सुरुवात, सावध तो सुखी या मालवणी म्हणीवर विचार करून, त्या म्हणीचा वापर करून आतापर्यंत या दोनही संघांची कामगिरी. 4 षटकांची झाली सांगता. अर्धोमिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. ही मालवणी म्हण आता सगळ्यांची बऱ्यापैकी पाठ झालेली असा. त्याच म्हणीनुसार श्री बांदेश्वर 11 बांधा रोहित स्पोर्ट्स संघाक उरलेल्या 12 चेंडूमध्ये माटव थोडंसं लवकर बांधाचो लागतलो. पावडर लायसर बाजार उलागलो. सावंतवाडीची कवी दादा मडकेकर
यांच्या सुद्धा आयुष्यातलो एक मोलाचो क्षण कालच्या दिवसात ज्यांका इंडी म्युझिकचा अवॉर्ड जाहीर झाला. यादतेची यता या मालवणी गीतासाठी उत्कृष्ट गीतकार म्हणून इंडी म्युझिकचो अवॉर्ड दादा मडकईकरांका मिळालो. ही मालवणवासियांसाठी, मालवणी भाषिकांसाठी, सावंतवाडी वासियांसाठी आणि सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट. तोच बाजार पावडर लावसर उल्गाच्या आधी करूचो असा आणि त्या इराद्यान हे लोअर फुलटॉस स्लाइस केलेलो फटको डीपेक्षा कव्हर सीमारेषेच्या दिशेन, सीमारेषा पार जय हनुमान चौकार. संपूर्ण स्पर्धेतलो चौकार क्रमांक 61 रणजित फराटेच्या बॅटमधून बॉलिंग मार्कवर स्वरूप कदम, एक युवा खेळाडू ज्या स्वरूपने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर खूप प्रभावित केला. अचूक टप्प्याची गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाक बऱ्याच वेळा ज्यांनी जखडून ठेवला असो यो खेळाडू. राजापूर तालुक्यातल्या विलिये गावचो एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू बॉलिंग मार्कवर. जवळपास 3000 प्रेक्षक या सामन्याशी जोडले गेलेले. या व्हर्च्युअल प्रेक्षकांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 43 रन्सावर. 5व्या ओव्हरीचो पहिलो चेंडू समाप्त. इनिंगचे अजूनही 11 चेंडू बाकी. बबलू पाटील 2 बॉल 2 रन्स, रणजित फराटे 8 बॉल 11 रन. आणि पुढचो चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेफ्ट हँड राऊंड विकेट. उजव्या हाताच्या बॅटरसाठी एक अँगल नॅचरली टप्पो पडल्यानंतर आत येणारो, कट होणारो, स्विंग होणारो चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हे डॉट बॉल विचार करूक भाग पडतले, कारण या स्पर्धेत एक दर्जेदार संघ पुणे तिथे काय उणे असा म्हटलं जातं. आणि मग स्पर्धा टेनिस क्रिकेटची मग ती खैलीही असो, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये पुण्याच्या खेळाडूंचं डंक वाजता. पण या मैदानावर राजापूरच्या स्वरूप कदमने एका मोठ्या खेळाडूक मैदानाच्या बाहेर पाठवला. खटक्यार बॉट, जाग्यार पलटी, त्रिफळ उद्ध्वस्त करणारा हे चेंडू. एकच कॉल, मॅटर सॉल्व. सुंदर टायटल सॉन्ग सुद्धा. आणि या स्पर्धेच्या आयोजनात आमचे अध्यक्ष अमोल जमदडे इतके यत्र तत्र सर्वत्र पसारले की या गाण्यामध्ये मितेश चिंदरकर यांचा आवाज असा. पण तो आवाज ऐकताना सुद्धा अमोल सर तुम्ही जणू काही ह्या गाणं म्हटलात असोच आमका भास होता. जळी स्थळी काष्टी पाषाणी अमोल अमोल आणि अमोल. आणि ह्याचा कारण असा, जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठणची ही स्पर्धा भरवण्यासाठी अमोल जमदाडे ह्यांका पुढे करून त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अमोलला दिलेली साथ. सगळ्यांचं म्हणणं एकच असा, आमचं सगळ्यांचं नाव अमोल असा, आमचं सगळ्यांचं नाव जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण असा. आखो टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली असत 2 जण. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट. आणि अजून एक मोठो खेळाडू तंबूच्या दिशेन. सलग 2 विकेट. स्वरूप कदम हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. परशुराम कडसून अपेक्षा होती, पण परशुराम मैदानावर जाऊन फक्त एका चेंडूची हजेरी लावून परतलेलो. धावसंख्या स्थिरावलेली 43 धावा 43. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. स्वरूप अनपॉसिबल हॅट्रिक. परशुराम माघारी परतलेलो. मालवणीत सांगायचं तर फक्त हात उष्टावळ करून इलेलो खेळाडू. हात उष्टावळ म्हणजे काय, नजर उष्टावळ म्हणजे काय, कोकणात तरी या शब्दांचा वेगळो अर्थ सांगायचो लागणार नाही. अगदी मालवणीत सांगायचा तर परशुराम ज्याच्याकडसून मोठे अपेक्षा, तो परशुराम फक्त माटव शोभा केल्यान आणि परत माठवातून परत इलो डगआउटच्या दिशेन. 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 4 चेंडूंची सांगता. पाचव्या ओव्हरीतले शेवटचे 2 चेंडू या खेळाडून प्रभावित केला. संपूर्ण स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक करण्याची संधी स्वरूप कदमसाठी असा. राजापूर तालुक्यातल्या विलिये गावचो खेळाडू एका मोठ्या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंसमोर ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. कट केलो चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन.
कौतुक करूचा लगात. हॅट्रिक जरी हुकली असली तरी स्वरूप कदमसाठी एकदा टाळी वाजवूया. दिग्गज संघाविरुद्ध अप्रतिम कामगिरी. मॅन फ्रॉम विलिये राजापूर मिस्टर स्वरूप कदम. 5व्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू. 43 धाव फलक. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट संघ उरलेल्या 7 बॉल मध्ये पलटवार गरजेचो. मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाण्या अगोदरच मिड ऑफ कडून झालेला सुंदर क्षेत्ररक्षण. 21 धावेनिशी धावसंख्या स्थिरावलेली. निर्धाव चेंडूनिशी धावसंख्या स्थिरावलेली. 43 धावा. शेवटच्या चेंडूवर हे डॉट बॉल. याचा कारण असा, शेवटचे 6 बॉल शिल्लक असताना मैदानावर स्ट्रायकर यांच्या दिशेन महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील. ज्या महाराष्ट्र पोलिसांचा आमका अभिमान असा. जगात भारी स्कॉटलंड यार्ड असा म्हटलं जाता, पण तुमचा आमचा माझा सगळ्यांचा मत जगात भारी महाराष्ट्र पोलीस. ह्याचं कारण सुद्धा तसाच असा. 26/11च्या हल्ल्यानंतर संपूर्ण जगातलो पहिलो जिवंत फिदाईनी आतंकवादी पकडण्याचा काम आमच्या मुंबई पोलिसांनी केला, आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केला. आणि त्यामुळेच आमचा सलाम असा हेमंत करकरे, अशोक कामटे, संदीप उन्नीकृष्णन, तुकाराम ओंबळे या सगळ्यांका आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठणच्या वतीन मानाचो मुजरो. ज्या पोलिसांमुळे आम्ही आपले सण उत्सव अगदी आनंदात साजरे करतो. ह्याचा कारण कोणतरी वर्षाचे 365 दिवस खाकी आणि वर्दी परिधान करून सीमारेषेवर आणि रस्त्यावर उभे असतात. आणि ते असतात आमचे जवान, ते असतात आमचे पोलीस. आणि त्या महाराष्ट्र पोलिसांचा प्रतिनिधित्व करणारो खेळाडू महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील स्ट्रायकर एंडवर. शेवटचे 6 चेंडू, 43 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात एक सन्मानजनक धावसंख्येसाठी बबलू पाटील स्ट्रायकर एंडवर. आणि बॉलिंग मार्कवर अक्षय करलकर, संघाचो आयकॉन खेळाडू. लांजा या शहरातून जे काही या स्पर्धेसाठी खास पाचारण केला गेला, पण समोर बबलू पाटीलचो रिमांडवर घेण्याचा प्रयत्न फसलेलो. मिड ऑफच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली आणि बबलू पाटील सुद्धा बॅक टू द पॅव्हेलियन. तुरस्कर, पण समोर राजापूर 11 ह्यो संघ सुद्धा त्याच ताकदीचो आणि तो लावलाचो. मैदानावर प्रेम इलो, पण बॅट आणि बॉल मध्ये खैचाही प्रेम न करता एक मोठं विरह. लांब लचक, टांगा पलटी, घोडे फरार, पावळेचं पाणी 5 टाक, आश्चर्य नवल की चमत्कार. जय हनुमान षटकार. पण तो प्रेम होतो मैंने प्यार किया मधलो, पण ह्यो प्रेम असा जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी मधलो. पहिल्या चेंडूवर नाकार मुटको षटकाराचो 49 धाव फलक. आणि परत एकदा प्रेम इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा फटको. षटकार मारल्यानंतर प्रेम तंबूच्या दिशेने 49 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. मालवणी भाषेच्या वतीने या बक्षिसाचा स्वीकार असा. तुमच्या परमेश्वरान तुमका 1-21 आणि 5-25 मिळवून देऊन दे. आणि आदरणीय संतोषजी तळेकर तुमचा घर भरान दार वतांदे.
त्याचप्रमाणे आदरणीय संजयजी देसाई साहेबांकडून सुद्धा मालवणी कॉमेंट्रीसाठी 500 रुपयांचा बक्षीस दिलेला. संजयजी देसाई साहेब तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. 1-21 आणि 5-25 तुमकाय परमेश्वर मिळवून नक्की देतलो आणि घरभरान दार बत्तला. पण मैदानावर श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट संघ कधी घर भरतला आणि कधी दार वत्तला ह्याची प्रतीक्षा. सलग 2 षटकार मारल्यानंतर पुढचा गणित जा काय बिघडला तर आतापर्यंत तसाच. 49 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडू बाकी आणि नझीर नवीन फलंदाज. बॅटची कड शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इरादो होतो पण थांबवून ठेवला त्या ठिकाणी संकेतने. नवीन फलंदाज संकेत. 50 धावा झाले पूर्ण. अर्धशतक फलकावर श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट संघाचा. नवीन फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेने संकेत. ह्यो संकेत नेमको कसलो असा. ह्यो संकेत विजयाचो, ह्यो संकेत पराभवाचो, ह्यो संकेत मिलनाचो की ह्यो संकेत पराभवाचो. संकेत भुजबळ आर्म स्ट्रॉंग ज्याका म्हटलं जाता. भुजांची ताकद, भुजांचा बळ दाखवण्याची वेळ इलेली असा. पण यावेळी भुजांचा बळ दाखवला अक्षय करलकरने. एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपणाक आयकॉन खेळाडू म्हणून का संधी दिली. या शेवटच्या ओव्हरीत मैदानावर कमाल धमाल बेमिसाल अक्षय करलकर मॅन फ्रॉम लांजा राजापूर 11 संघासाठी अप्रतिम गोलंदाजी. परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम. खिलाडी ढेर होऊन तंबूच्या दिशेने परतताना पण दुसरी इनिंग सुद्धा तेवढीच रंगतदार होतली. खैयेक जाऊ नका, सज्ज रवा मैदानावर. क्रिकेटचो रणसंग्राम, क्रिकेटचो रणसंग्राम खास तुमच्यासाठी. पहिल्या इनिंगचो शेवटचो चेंडू. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूच्या मागे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचित करण्याची संधी. 1 धाव झाली पूर्ण आणि या चेंडूवरचो शेवटचो ओव्हरथ्रोवरचो 1 रन नक्की या सामन्यात विचार करू भाग पाडतलो. शेवटच्या चेंडूवरचे हे 2 रन्सांनीशी इनिंगची झाली सांगता. जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसऱ्या रजनीमधली ही तिसरी लढत. श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट संघान टॉस जिंकान घेतलो बॅटिंगचा निर्णय आणि पहिली बॅटिंग करताना एकूण धावा जमावले. राजापूर 11 संघाविरुद्ध 52. विजयासाठी 53 धावांचा लक्ष्य. इनिंगची समरी तुमच्यासाठी. प्रथमेश सलामीसाठी. अवधूत पाटीलची शिकार होण्यापूर्वी 8 चेंडू 14 धावा. रणजित फराटे 10 चेंडू 11 धावा. नितीन वाकळे 7 चेंडू 13 धावा. ही कप्तानाची कामगिरी. आसिफ शेख, बबलू पाटील, परशुराम, संकेत या खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी न सांगण्यासारखी. प्रेमने मात्र 1 षटकार मारलो. 2 चेंडू मध्ये 6 धावा आणि नाझीर नाबाद 1 चेंडू 1 रन आणि ऋतिक नाबाद 1 चेंडू 2 रन्सावर. स्वरूप कदमची गोलंदाजी. 2 षटकामध्ये 19 धावांचा खर्च आणि 2 महत्वाचे विकेट. 5 चेंडू स्वरूपने डॉट टाकले आणि अवधूत पाटील कोल्हापूरचो यो तांबडो रस्सो पांढरो रस्सो लयत झणझणीत ठरलो. फक्त 11 धावांचा खर्च, 1 विकेट, 6 बॉल डॉट टाकण्याचा पराक्रम. आशिष मालवणकर मॅक एका ओव्हरीत 1 डझन रन्स खर्च आणि दुसऱ्या बाजून अक्षय करलकर संघाचा आयकॉन खेळाडू एका ओव्हरीमध्ये 9 धावांचा खर्च. इनिंगची झाली सांगता. 6 षटकाच्या समाप्तीनंतर पहिली बॅटिंग करताना श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट संघाने धावा जमवले 52 आणि विजयाचा लक्ष्य 53 धावांनी दूर. या संपूर्ण स्पर्धेचा ड्रोन शूट आम्ही केलेला असा आणि हा ड्रोन शूट केला ब्रँडर कोकणचे शुभम देसाई यांनी. थोड्याच वेळात या सुंदर ड्रोन शूट या मैदानाची सुंदर क्षणचित्रा तुमका बघूक मिळतली स्क्रीनवर. 36 चेंडू 53 धावांचं लक्ष्य आणि हो पाठला कसं होतं या सांगण्यासाठी आमचे मित्र ज्या नावामुळे बादल चौधरी या नाव जगात कळला. जा नाव शांतादुर्गा स्ट्रायकर्स वास्कोच्या स्पर्धेत वास्को मध्ये ऐकायला मिळाला.
ज्या आवाजाची जादू पणजी जिमखाना मैदानावर सुद्धा पणजीकरांनी ऐकली, ऐकूया आमचे समालोचक मित्र, देवली गावचे सरपंच, सिंधुदुर्ग जिल्हा कॉमेंटेटर संघटनेचे अध्यक्ष आणि त्याहीपेक्षा या फॉरकाट मधलो आमचो सगळ्यांचो हुकमाचो आणि तुरपाचो एक्को श्याम वाक्कर. हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे राजू कदम हे देखील उपस्थित आहेत. धन्यवाद बदल. मॅचची सुरुवात जय हनुमान चौकाराने होते आहे. पहिलाच बॉल दुसऱ्या इनिंग मधील सुरुवात मात्र दणदणीत खणखणीत चौकाराने करतोय तो बॅटर. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. एक महत्त्वपूर्ण मॅच. दोन्ही संघ, एकीकडे आहे राजापूरचा संघ, दुसरीकडे आहे बांदेश्वर बांदा 11 रोहित स्पोर्टचा संघ. आसिफचा हा बॉल बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही, डॉट बॉल आला. पहिल्या बॉल वरती जरी चौकार खेचला असेल तर एक तेरी तो एक मेरी असं काही चित्र मैदानामध्ये बघायला मिळत आहे. एक चांगला खेळ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतोय. या अगोदरच्या बॉलवर चौकार, त्यानंतरचा बॉल डॉट. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय, फटका फसला जातोय, चेंडू बराच का हवेत. येस, OUT आउट. बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. राजापूर संघाला हा पहिला हादरा बसेल. येस TJ. अमोल जमदाडे जवळपास कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा. जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अमोल जमदाडे जवळपास कुठे असाल तर संपर्क साधा. या पुढची मॅच जे दोन्ही संघ विनर आहेत त्यांच्यामध्ये होईल. संकेत कडू बाद झाला, त्यानंतर दुसरा बॅटर आला. सचिनला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आसिफ शेख मैदान के अंदर पूरी तरीके से छाए हुए हैं. बंडवाडी कर्णधार संपर्क साधायचा आहे. श्री गणेश कृपा बंडवाडी कर्णधार, आपण
कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा. पहिल्या चेंडूवरती चौकार, पण त्यानंतरचे 3 चेंडू खूपच महत्वपूर्ण. ते गोलंदाजी मार्गवरती तुम्ही गोलंदाज बघता आहात. आसिफ शेख एक चांगली गोलंदाजी करतायत आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान देत आहेत. म्हणजेच बांदेश्वर 11 बांदा संघ, रोहित स्पोर्टचा हा संघ, ज्या हल्लीच्या मोसमामध्ये बऱ्याच फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. राजापूर संघ, आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. राजापूर संघ आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी नाही आहे. आपण एक्स्ट्रा खेळाडू आपला या ठिकाणी पाठवा, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला राजापूर, आसिफ शेख पुढचा बॉल घेऊन ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर, ही धाव अमांतर. तोपर्यंत पंचांना चॅलेंज करतायत. वाईडला चॅलेंज केलेला आहे. तिसरे पंच आमचे मेस्त्री सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तिसऱ्या पंचांची भूमिका चांगल्या पद्धतीने बजावतायत. इट्स अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील येतोय वाईड बॉल, म्हणजे अतिरिक्त धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे तो रोहित स्पोर्ट्स संघाने. धावा झालेल्या आहेत 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार. सुरुवात तर अगदी चांगली केली होती, पण त्यानंतर आसिफने वापसी केली आहे. यावेळी फुलटॉस बॉल, चांगला कणकणीत प्रहार केलाय आणि बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द रोप. जय हनुमान, चौकार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावा झाल्या आहेत 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावांचा पाठलाग करायचा आहे तो 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. राजापूर विरुद्ध बांदेश्वर बांदा हा रणसंग्राम, महासंग्राम तुम्ही कासारडेच्या मैदानावरती बघता आहात. ज्यावेळी खूप वेगाने टाकला होता बॉल, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. कोणत्याही प्रकारची धाव नाही. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक हे मॅजिक पॉवर प्लेचं होतं. खूप चांगलं षटक बघायला मिळालं. 2 चौकार देखील आले, तरी 2 विकेट देखील आसिफ शेखने मिळवले. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या आहे ती 9 धावा 53 धावांचा पाठलाग करताना. गणेश कृपा बंडवाडी विपक्ष देव 11 मालवण, दोन्ही कर्णधार टॉस की बॉसकडे आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. गणेश कृपा बंडवाडी कर्णधार आपण या. आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करायची आहे. स्पर्धेदरम्यान पत्रकार अर्थात लोकशाहीचा 4था आधारस्तंभ शिक्षक सन्मान श्री मार्कर सर यांचं इथं स्वागत केलं जाईल. जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्मान श्री अमोलजी जमदाडे यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे सन्मान श्री मार्कर सर यांचं. बांदेश्वर बांदा संघाचा आयकॉन खेळाडू आहे रणजित फराटे. एक दर्जेदार
असा खेळाडू सध्याच्या घडीला बराच फॉर्म मध्ये आहे. ज्या ज्या अशा स्पर्धा होतात त्या बरेच स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची निवड होते तो रणजित फराटे गोलंदाजी मार्क वरती. त्याच्या समोर तेवढाच तुलामोलाचा बॅटर. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर बराच बाहेरून जातोय. चांगला स्विंग अँड मिस तुम्हाला बघायला मिळतंय. चांगला बॉल. बॅटिंग तर खूप सुंदर केली होती. पहिल्या मॅच मध्ये देखील केली होती, दुसऱ्या मॅच मध्ये देखील केली होती. आता या मॅच मध्ये गोलंदाजीचा भार कसा काय सांभाळतात ते बघूया. स्ट्राइक वरती बॅटर आहे प्रसाद भूते. क्या बात है, क्या बात है. डायरेक्ट हिट झालाय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, म्हणजे तिसऱ्या विकेटला देखील मैदानाच्या बाहेर यावं लागेल. राजापूर संघाला लागलाय हा तिसरा झटका. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता रणजितचा हा बॉल. बॅटची वरची कडा. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. जबरदस्त थ्रो या ठिकाणी बघायला मिळाला. डायरेक्ट हिट आणि तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. जो चांगली बॅटिंग करत होता न्यू बॅटर मैदानामध्ये आला आशिष मालवणकर, जो मॅक या नावाने प्रसिद्ध आहे. आपल्या संघासाठी काय करामत करतोय ते पाहूया. जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण यांच्या वतीने आयोजित ही भव्य दिव्य अशी डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कासार्डेच्या या मैदानावरती तुम्ही बघता आहात. खूप अथक परिश्रम घेतल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन या कासार्डेच्या या सुंदर अतिशय देखण्या मैदानावरती. प्रेक्षकांची तौबा गर्दी. आमच्या माता भगिनी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. यावेळी चांगला बॉल हलक्या हाताने खेळतोय, फक्त दिशा देतोय पॉइंट रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. जी धाव गती थांबली होती ती थोडीफार कुठे हलती ठेवतायत ते बॅटर. धावा पोचतील 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. रणजित गोलंदाजी मार्क वरती आहे आणि त्याच्या समोर बॅटर असेल प्रसाद भूते. नावामध्ये भूते आहे. गोलंदाजाला धुतो काय बघावं लागेल. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर गेला. पंचांचा इशारा वाईड बॉलचा. अतिरिक्त धाव अजून एक ऍड केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 53 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीचे 3 मोहरे मैदानाच्या बाहेर गेले तरी देखील हे बॅटर जे राजापूर संघाचे आहेत प्रयत्न करतील. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल. यावेळी उडवलाय बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क झालाय. जिस समय गेंद बल्ले को छुई थी उस समय उसके ऊपर 6 रनों की मोहर लगी हुई थी. खणखणीत दणदणीत प्रहार भूतेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा रणजित पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मोठ्याने प्रहार केलाय. बॅट स्विंग पहा किती स्पीड मध्ये केली होती. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण स्ट्राइक वर जो बॅटर होता त्याने नकार दिला. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या पोहोचेल ती
3 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 18 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ही मॅच मात्र कडक आहे मित्रांनो. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा रूम मिळाला होता. यावेळी जर डायरेक्ट हिट झालं असतं तर खतरा होता बॅटरला. तरी देखील बॅटर सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. 1 धाव कंप्लीट झाली. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. टॉस का बॉस मध्ये नाणे फिरवतोय देव 11 मालवण. कर्णधार या दर्शन बांदेकर. गणेश कृपा बंडवाडी संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. आणि हे नाणेफेक उद्योजक सन्मान श्री सागर डंबे, त्याचबरोबर सन्मान श्री बाळू पाताडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न होईल. त्याचबरोबर सन्मान श्री अरुण पाताडे या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये टॉस संपन्न होईल. देव 11 मालवण कर्णधार दर्शन बांदेकर, आपण या लवकरात लवकर. उरलेत बॉल 24 धावा पाहिजेत. 34. यावेळी वेगाने टाकलाय बॉल. हा बॉल एवढा वेगाने टाकला ना बॅटरला समजला, ना विकेट किपरला समजला, ना त्याच्या पाठीमागे 2 जे खेळाडू होते त्यांना पण समजला. आणि बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर आणि एकूण धावा मिळतील अतिरिक्त 5. या बोनस स्वरूपाच्या धावा असतील. धावा पोचतील 24. 24 धावा. बॉलर नेम प्लीज. बांदेश्वर बांधा, आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. नजीर गोलंदाजी मार्क वरती आहे. पुढचा बॉल हा देखील वेगाने टाकण्याचा प्रयत्न. खांद्याचा अतिरिक्त वापर करतायत. परिणामी हा बॉल देखील वाईड गणला जाईल. म्हणजे अतिरिक्त धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 25. 25 धावा. 53 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 24 बॉल आणि 28 धावांची गरज. 24 बॉल 28 धावा. 28 धावा 24 बॉल. राजापूर आणि बांदेश्वर बांधा या 2 संघामध्ये हा मुकाबला चालू आहे. ही मॅच चालू आहे. दोन्ही संघ आतापर्यंत एक मॅच हरलेले आहेत. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आपलं जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला ही मॅच जिंकावी लागेल. करो या मरो, नहीं तो प्रतियोगिता से बाहेर चलो. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही संघ आहेत. झुंजावं लागेल, लढावं लागेल दोन्ही संघांना. तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकू शकता. 24 बॉल 28 धावा असं काही समीकरण आहे ते राजापूर संघाला. आव्हान तर सोपं आहे, पण हे आव्हान सोपं पेलवू शकतील का? की एकीकडे आहे बांदेश्वर बांधाचा संघ. यावेळी हलक्या हाताने खेळतायत. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. क्या बात है, क्या बात है. बॅटरचं कौतुक करावं लागेल, कारण पहिला बॉल झाला नव्हता. 6 धावा एक्स्ट्रा आल्या आहेत. त्यामुळे आता सिंगल वरती आपण भर देऊया. या हिशोबाने खेळतोय आणि 1 धाव कंप्लीट करतोय. धाव संख्या पोहोचेल 26 धावा. आधी मंजिल पूरी की है, आधी मंजिल बाकी है. 30 गेंदे बची है, 27 रन चाहिए. ये मुकाबला बेहतरीन होगा क्योंकि दोनों टीमों में कई अच्छे खिलाड़ियों का भरना है. 23 गेंदों के ऊपर 27 रन. यावेळी शॉट ऑन पुलचा शॉट. तेवढे प्रॉपर टायमिंग झालं नाही. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि धाव बाद होण्याची संधी. आणि धाव बाद झालाय बॅटर आशिष मालवणकर. मॅकला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. जोडी मात्र जमली होती, पण यावेळी मात्र दोघांमध्ये ताळमेळ नव्हता आणि याचाच परिणाम ऍक्सिडेंट हो गया. रप्पा रप्पा.
देव इलेव्हन मालवण विपक्ष श्री गणेश कृपा बंडवाडी या दोन संघादरम्यान अर्थात मालवण संघामध्ये एक बदल केला जातोय. निखिल परटकरच्या जागी आकाश मसूरकर हा इन होतोय आणि सेम स्क्वॉड असेल गणेश कृपा बंडवाडी संघाचे. आणि ही नाणेफेक होतोय. उद्योजक सन्मानश्री सागर डंबे, सन्मानश्री बाळू पातडे आणि सन्मानश्री अरुण पातडे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉल गणेश कृपा बंडवाडी कॉल करणार आहेत. जय हनुमान कॉल आणि गवळदेव मित्रमंडळ संघ नाणेफेक जिंकतोय. शतरक्षण स्वीकारतोय. देव इलेव्हन मालवण संघ नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय आणि फर्स्ट बॅटिंग असेल गणेश कृपा बंडवाडी. दोन्ही संघांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यावेळी मात्र बॉल डॉट आलाय. जी गरज आहे बांदेश्वर बांधा संघाला ती गरज या ठिकाणी गोलंदाज पूर्ण करतायत. आतापर्यंत 2 बॅटर हे धावबाद झालेले आहेत. यावेळी खूप वेगाने टाकला होता बॉल जाऊन बॅटरच्या पोटावरती आदळतोय. पुन्हा एक डॉट बॉल येईल. गोलंदाजीमध्ये तुम्ही गोलंदाज बघता आहात. नजीर शेख रफ्तार से गिरफ्तार करना जानते हैं, रनों पर अंकुश लगाना जानते हैं. अपने टीम के लिए क्या सफलता प्राप्त करेंगे ये भी देखना चाहिए. समोर बॅटर आहे अवधूत पाटील. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा या मैदानावरती दाखवेल का? अपील केले जात आहे पण एक धाव कंप्लीट केली जाईल. लेग बाईचा इशारा पंचांकडून आलाय आणि धावा पोचतील 28 धावा. 53 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही 25 धावांची गरज आहे. अजूनही 25 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 19 बॉल 25 धावा. क्या बात है. ही मॅच मात्र खूप रंगतदार अशी चालू आहे. स्ट्राइक वरती बॅटर तुम्ही बघता आहात प्रसाद भुते ज्याने चांगली बॅटिंग केली आहे. फुल टॉस बॉल स्लाइस केलाय. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. यावेळी गलत एंड पे थ्रो किया. नतीजा 2 रन पूरे हो गए. चला 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब आहात अनुभवत आहात. कासार्डे गावातील सर्व जण एकत्र येऊन या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळेच हा एक उत्सव कासार्डे गावामध्ये साजरा केला जातोय. प्रेक्षकांची तौबा गर्दी मैदानामध्ये. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. टायमिंग तर प्रॉपर झालाय. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. जय हनुमान चौकार.
राजापूर संघ यावेळी हा बॉल चांगला बॉल. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघता आहात गोलंदाज आसिफ शेख. आसिफ शेखचं वैशिष्ट्य आहे या इनिंग मध्ये, या इनिंग मध्ये आतापर्यंत त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार जरी खाल्ला असेल त्याने तरी त्यानंतर त्यांनी कमबॅक केलंय. यावेळी पुन्हा एक चांगला बॉल बघायला मिळतोय आपल्याला. टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर जातोय. विकेट किपर आपलं काम पूर्ण करतायत. अजून एक डॉट बॉल. ही खासियत आहे आसिफ शेखची. आतापर्यंत आयकॉन खेळाडू अवधूत पाटील धावांसाठी झगडताना दिसतोय. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आहे. सरळ बॅटने खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. जोपर्यंत फिल्डिंग करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही गरज आहे ती 18 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 14 बॉल 18 धावा. क्या बात है. एक वेगाने टाकलेला बॉल पुन्हा एकदा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या इनिंग मध्ये जी बॉलिंग केली आहे ना आसिफ शेखने, बघा पहिल्या ओव्हरला देखील पहिल्याच बॉलवरती चौकार त्याला खेचला होता. दुसरी ज्यावेळी ओव्हर टाकायला आला त्यावेळी सुद्धा पहिल्याच बॉलला त्याचा चौकार खेचला होता. पण त्यानंतरचे बॉल त्यांनी काय टाकले आहेत बघा. मॅच मध्ये रंगत आणली आहे मित्रांनो या बॉलरने. पण यावेळी फुल टॉस बॉल, पण प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि भूतेला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. राजापूर संघाला 5वा हादरा बसलाय. भूते बॅक टू द पॅव्हिलियन. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. या स्पर्धेचा जर विचार केला तर आतापर्यंत सर्वाधिक विकेट कालच्या दिवसामध्ये समीर वेंगुर्लेकरच्या नावावरती आहेत, ज्याने 31 धावा देऊन 6 गडी बाद केले होते कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. आजच्या दिवसाचा तर विचार केला तर आतापर्यंत आसिफ शेख 5 विकेट मिळवतोय. गोलंदाजीमध्ये आता बदल केला जातोय. उरले चेंडू 12 आणि गरज आहे ती 18 धावांची. 12 बॉल 18 धावा. 18 धावा 12 बॉल. राजापूर की बांदेश्वर बांदा. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळी धीम्या गतीचा बॉल. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या पोहोचेल 36 धावा. 53 धावांचा पाठलाग करताना 11 बॉल 17 धावांची गरज. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. एका संघाचा आहे बांदेश्वर बांधा संघ. आपण अजूनही पाठवलेला नाही आहे. बॉलर नेम प्लीज. अंकित. ज्यावेळी हा बॉल खूप वेगाने टाकला होता. पुन्हा एक डॉट बॉल. जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा प्रेशर वाढत राहील. बॅटिंग करणारा संघ म्हणजे राजापूरचा संघ कमालीचा खेळ केला होता आतापर्यंत तरी. यावेळी एक मोठा फटका अपेक्षित आहे. आतापर्यंत 14 बॉल डॉट हे राजापूर संघाचे.
हा बॉल देखील डॉट येईल. चांगला बॉल या ठिकाणी पेश करतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अंकित. वाईड साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. तिसरे पंच आपले काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा बॉल फेअर डिलिव्हरी असेल. आता मात्र धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. 36 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये सनी करंगुटकर गोलंदाजीसाठी आहेत. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघता आहात अंकित. आता मात्र स्ट्राईक वरती असेल आयकॉन खेळाडू अवधूत पाटील. काय करामत करतायत आपल्या संघासाठी बघूया. यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. एक धाव तर मिळेल. धाव संख्या 37. 37 धावा. अजूनही 16 धावांची गरज आहे. 8 बॉल 16 धावा. राजापूर संघ आणि एकीकडे आहे बांदेश्वर बांदा संघ. सुरुवातीला वाटलं होतं की ही मॅच राजापूर संघ आरामात जिंकेल, पण नाही. त्यानंतर मात्र बांदेश्वर बांदा संघाने कमबॅक केलाय. चांगली बॉलिंग केली आहे. गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं झालंय आणि त्याचाच परिणाम आता 8 बॉल मध्ये 16 धावा. पण मित्रांनो, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. 8 बॉल 16 धावा. एखाद मोठा फटका. यावेळी सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. बॉल आतल्या बाजूला लागतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता दुसऱ्या धावेची देखील लहर उठते मैदानामध्ये. 7 बॉल 14 धावा. काय मॅच चालली आहे मैदानामध्ये. शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या चेंडू पर्यंत रंगणारा हा सामना. बांदेश्वर बांदा विरुद्ध राजापूरचा संघ. अशा 2 संघामध्ये हा रणसंग्राम तुम्ही बघतात कासार्डेच्या या मैदानावरती. जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण यांच्या वतीनं आयोजित ही भव्य दिव्य अशी टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा तुम्ही बघता आहात. प्रकाश झोतातील दिवस रात्र या रजनीमध्ये चाललेला हा सामना तुम्ही बघता आहात. 7 बॉल आणि 14 धावा. बरेच प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळी बॅटच्या बाहेरच्या बाजूला बॉल लागलाय, पण फक्त आणि फक्त एकच धाव येईल. आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि धावा पाहिजे त्या 13. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. येस टीजे. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघता आहात नजीर शेख गोलंदाजी मार्क वरती आहेत. tenniscricket.in वरती तुम्ही देखील या मॅच घर बसल्या बघू शकता. जे प्रेक्षक ही मॅच बघतायत त्यांचं देखील स्वागत आहे घर बसल्या. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा वाईड बॉलचा. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल, पण तिसऱ्या पंचांची देखील मागणी होते. एक रिव्ह्यू होता तो लॉस झालेला आहे.
एक रिव्ह्यू होता तो आपला लॉस झालेला आहे, त्यामुळे हा बॉल वाईड गणला जाईल. 6 बॉल आणि 12 धावा. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. एक मोठा फटका, एखाद दुसरा डॉट बॉल. दोन्ही संघांना 50-50चा मौका आहे. आतापर्यंत 10 धावा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. तर गोलंदाजी करणारा संघ बांदेश्वर बांदा संघ खोदून काढण्याचा प्रयत्न. हा देखील गडी धावबाद होईल. आतापर्यंत कितीतरी खेळाडू हे धावबाद झालेले आहेत. 4 खेळाडू धावबाद झालेले आहेत राजापूर संघाचे. ही देखील या इनिंग मधील वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत 4 खेळाडू धावबाद. 5 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही संघाचे खेळाडू खूप मेहनत घेत आहेत. त्यांना माहित आहे जर ही मॅच आपण हरलो तर स्पर्धेच्या बाहेर जाणार. त्यामुळे ही मॅच काही करून आपल्याला जिंकायचं आहे. या उद्देशाने दोन्ही संघाचे खेळाडू मैदानामध्ये घाम गाळतायत, मेहनत करतायत. आता मात्र 5 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि राजापूर संघाला गरज आहे ती 12 धावांची. गडी बाद झाले आहेत. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. तरी देखील ही मॅच संपलेली नाही. ही मॅच दोन्ही संघांना समान संधीची आहे. यावेळी खूप वेगाने टाकलेला बॉल. वन बाउन्सचा इशारा पंचांकडून येतोय. वन बाउन्सचा इशारा आलाय पंचांकडून. अवधूत पाटील जे बॅटिंग करतायत आतापर्यंत 10 बॉल फेस केले आहेत. धावा बनवल्या आहेत. 1 चौकारांनीशी फक्त आणि फक्त 7 त्यांच्याकडून अपेक्षा आहे, कारण ते आयकॉन खेळाडू आहेत. आता शेवटचे काही बॉल उरले आहेत, म्हणजे 4 बॉल उरले आहेत. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. ये आपने क्या कर दिया गेंदबाज. बहुत बड़ी गलती. इस समय इस मौके पर ऐसी गलती आपको शायद खतरे में डाल सकती है. 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. आणि हा बॉल पुढचा फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. मोठा फटका मारण्याची संधी आहे. मैच का रुख पलट सकती है ये गेंद. ऐसी ये गेंद है दोनों टीमों के लिए. अवधूत पाटील यांना संधी आहे आपल्या संघाला जिंकून देण्याची, कारण या बॉलवरती तुम्ही मनाजोगा फटका खेळू शकता. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग झालं नाहीये. 1 धाव कंप्लीट केली जाते. फक्त आणि फक्त 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 बॉल आणि 10 धावा. 3 बॉल आणि 10 धावा. बॉलिंग तर आतापर्यंत चांगली केली आहे ती नाझीर शेख याने. आतापर्यंत या इनिंग मध्ये 11 धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत. तरी देखील बॅटने धावा खूपच कमी आल्या. क्या बात है, क्या बात है. जर मित्रांनो नाझीरची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत. चांगली बॉलिंग करतायत नाझीर मैदानामध्ये. या स्पर्धेसाठी क्रिकॉनचे बॉल वापरण्यात आलेले आहेत. लगी तो छगी अशा पद्धतीचे हे बॉल आहेत. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 10 धावांची. म्हणजे दोन्ही बॉल वरती मोठे फटके अपेक्षित आहेत ते राजापूर संघाला. 2 बॉल 10 धावा. यावेळी डॉट बॉल आलाय. नाझीरने काय बॉलिंग केली आहे. नाझीरने असं नाही, त्या संघातील सर्वच गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली आहे.
आता शेवटचा एक बॉल आणि 10 धावांची गरज. गणेश राहुल स्कोरिंग करतायत कालपासून या स्पर्धेसाठी. आतापर्यंत 18 बॉल डॉट आलेले आहेत या इनिंग मध्ये. ही माहिती देतायत आम्हाला गणेश राहुल. खूप चांगली स्कोरिंग करतात ते नेहमीच. शेवटचा बॉल 10 धावांची गरज. पुन्हा एक परफ्यूम डिलिव्हरी. या इनिंग मध्ये आतापर्यंत 19 बॉल डॉट बघायला मिळाले ते राजापूर संघाकडून आणि ही मॅच